मित्रो, इथल्या मौलवी, औरंगाबाद मधल्या मौलवीला आणि मुफ्तीला माझं आव्हान आहे, औरंगजेबचा प्रश्न झाला, इथे असताना हिजाबचा प्रश्न झाला. मी सगळ्यात प्रश्नाची उत्तरं येत नाही. इथला एक तरी नगरसेवक मुस्लिम समाजाच्या बाजूने उभा राहिला का? मुसलमानांवरती अत्याचार झाले, यूपी मध्ये बुलडोझर फिरवण्यात आले, इथल्या नगरसेवकाने, मुस्लिम नगरसेवकाने मोर्चे काढले का? आणि मग आज महानगरपालिकेच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये मौलवी आणि मुफ्ती आणि मुस्लिम संघटन ही भूमिका का घेत नाही की जे आपल्या बाजूने उभे राहिले त्यांच्याच बाजूने आम्ही उभं राहिलं पाहिजे, ही भूमिका का घेत नाही, हा माझा आपल्याला असणारा सवाल आहे. 80च्या दशकामध्ये, 90च्या दशकामध्ये जो जिंकणार त्याच्या बाजूने मुसलमानां झाला पाहिजे, हा प्रचार मौलवींच्या मार्फत करण्यात आला. मुसलमानाच्या बाजूने समाजवादी उभे राहिले, मुसलमानाच्या बाजूने इथल्या असणारे कम्युनिस्ट उभे राहिले. जिंकणार नाहीत म्हणून त्यांना सोडून देऊन काँग्रेसच्या नादी आणि औरंगाबाद मध्ये MIMच्या नादीला. आपण काल 2 दिवसापूर्वी नाटक बघितलं, काय झालं ते मी त्याच्यावरती काही बोलत नाही. नुसता सत्ता हे चालत नाही. मी इथल्या मौलवींना सांगतो, इथल्या मुफ्तीला सांगतो की मित्र जोडायला शिका, मित्र जोडायला शिका. मित्र जोडू शकलात तर RSS BJPला तुम्ही तोंड देऊ शकाल, नाही तर अजिबात तोंड देऊ शकणार नाही. याच औरंगाबाद मध्ये RSSच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. अरे बाबा, तुम्ही रजिस्टर का केलं नाही स्वतःला? आणि तुम्ही जर रजिस्टर करत नसाल तर मग तुम्हाला अतिरेकी संघटना म्हणून का घोषित करू? मी आवाज करतो इथल्या असणाऱ्या मुस्लिम समाजाला, मुफ्ती आणि मौलवी भूमिका घेणार नसते त्यांना काय घेऊ द्या, पण तुम्ही तरी भूमिका घ्या. मला माहिती आहे की औरंगाबाद मध्ये टिपू सुलतानचा असताना स्टेटस ठेवल्यामुळे औरंगजेबचं स्टेटस ठेवल्यामुळे 100च्या वरती मला माहिती आहे की इथल्या असणाऱ्या तरुण पोरांना पोलिसांनी बोलवून घेतलं होतं आणि कारवाई सुरुवात केली. कारवाई सुरुवात केली होती. जे उभे राहिले त्यांच्या बाजूने मुस्लिम समाज उभा राहिला पाहिजे. तुम्ही मित्र जोडले तर एक सेक्युलर ताकद उभी राहते. ही लढाई आहे. सेक्युलर ताकद विरोधी धर्माची ताकद अशी असणारी परिस्थिती आहे. ए मुस्लिम भाइयों,
अगर सेक्युलर की ताकत हार गई, सेक्युलर की ताकत अगर हार गई तो पहला निशाना आप हो। पहला निशाना आप होगे। तब मत कहना अरे भैया हमको कोई बचाने आया नहीं है, क्योंकि सेक्युलर की ताकत आपने ही खत्म कर दी। ये जो बात मुसलमानों में चली है कि हम मुसलमान को ही जीत के देंगे, मुसलमान का वोट मुसलमान को ही जाना चाहिए। जब मुसलमानों पे अत्याचार हुआ तो ये लोग कहां थे? इनकी आवाज कहां थी? ये रास्ते पे क्यों नहीं उतरे? सरकार के ललकारा क्यों नहीं? ऐसा ही मैं जैसा क्या कि समाजवादी आपके मित्र थे वो साथ नहीं, मार्क्सिस्ट आपके मित्र थे उनको आपने साथ नहीं। धीरे धीरे उनकी ताकत खत्म होती गई और आज सिर्फ एक सेक्युलर ताकत बची है कि जो मुसलमानों के साथ अपना रिश्ता जोड़ना चाहते हैं। लेकिन क्या मुसलमान उनके साथ में रिश्ता जोड़ना चाह रहा है? क्या मुसलमान उसके साथ में रिश्ता जोड़ना चाह रहा है? अभी जोड़ोगे तो बचोगे, नहीं जोड़ा तो आपकी तकलीफें बढ़ना शुरुआत हो। और इसलिए मुस्लिम समाज से मैं ऐलान करता हूं, आह्वान करता हूं कि सेक्युलर ताकत का नाम वंचित बहुजन अघाड़ी है और वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवारों के जिनके नाम आपके सामने रख दिए, उनका सिंबल भी रख दिया है, उनके सामने का बटन दबा पर आप भारी वोटों से उनको जिताएंगे। यही उम्मीद करते हुए मैं आपसे रजा लेता हूं। खुदा हाफिज, जय भीम।